कधी काळी 3-3 मंत्रिपदे मिळणारा अहिल्यानगर जिल्हा यावेळी मंत्रिपदाच्या बाबत उपाशीच राहिला। फक्त एका कॅबिनेट मंत्रिपदावर जिल्ह्याची बोळवण करण्यात आली। न भूतो न भविष्यती यश मिळूनही महायुतीने मंत्रिपदाबाबत हात आखडता घेतला। त्यामुळे तब्बल 4 नेत्यांचा अपेक्षाभंग झाला। आगामी काळात अहिल्यानगरची महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवतानाही महायुतीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। दुसरीकडे महसूल ऐवजी जलसंधारण मंत्रिपद दिल्याने विखेंनाही पालकमंत्री पदाच्या गिफ्टची अपेक्षा आहे। 1 पद व 5 इच्छुक अशी स्थिती पालकमंत्री पदाबाबत झाली आहे। कोण होईल अहिल्यानगरचा पालकमंत्री? राजळे, जगताप, काळे, कर्डिलेंचा विचार होईल का? विखेंनाच परत लॉटरी लागेल का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा जिल्हा अशी अहिल्यानगरची ओळख आहे। नगर दक्षिण व नगर उत्तर अशी विभागणी झालेल्या या जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन्ही भागांना न्याय देण्याचे काम झाले। नगरचा उत्तर विभाग हा बागायती तर दक्षिण हा जिरायती पट्टा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे विकास कामे साधताना या जिल्ह्यात नेत्यांची कसरत होते। राजकारणाचा इतिहास पाहता या जिल्ह्याकडे 2 किंवा 3 मंत्रिपदे राहिलेली आहेत। राधाकृष्ण विखे यांनी सलग 7व्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यापूर्वी बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख, राम शिंदे आदींनी मंत्रिपदे भूषवली आहेत। त्यापूर्वी गोविंदराव आदिक, मधुकरराव पिचड आदींनीही मंत्रिपदे भूषवली आहे। मंत्र्यांचा जिल्हा अशी राजकारणात ओळख असलेल्या या जिल्ह्याला यावेळी फक्त एकच मंत्रिपद मिळाले। तालुक्यांचा विचार करता अकोल्यातून स्वर्गीय मधुकरराव पिचड, संगमनेरमधून बीजी खताळ, बाळासाहेब थोरात, कोपरगावमधून शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे, राहुरीतून प्रसाद तनपुरे, शिवाजी कर्डिले, प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरमधून गोविंदराव आदिक, नेवाशातून शंकरराव गडाख, शेवगावमधून बाळासाहेब भारदे, पाथर्डीतून बबनराव ढाकणे, नगर तालुक्यातून अनिल भैया राठोड, पारनेर तालुक्यातून विजयराव आवटी, श्रीगोंदा तालुक्यातून बबनराव पाचपुते, कर्जत जामखेड तालुक्यातून बाबूराव भारसकर, राम शिंदे आदींनी मंत्रिपदे भूषवली आहे। 2024 सारखी स्थिती आतापर्यंत आली नव्हती। यावेळी जिल्ह्याला फक्त एका मंत्रिपदावर समाधान मानावे लागले। 6व्यांदा आमदार झालेले शिवाजी कर्डिले, हॅट्रिक करणारे संग्राम जगताप व मोनिका राजळे, विक्रमी मतांनी निवडून आलेले आशुतोष काळे या नेत्यांच्या पदरी निराशाच आली। त्याशिवाय बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे अमोल खताळही किमान राज्यमंत्री पदासाठी चर्चेत होते, मात्र यापैकी काहीच झाले नाही। त्यामुळे आता पालकमंत्री पदाकडे लक्ष लागले आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या ज्येष्ठतेचा विचार करता भाजप त्यांना पालकमंत्री करू शकते। दुसरीकडे मोनिका राजळे यांना संधी असूनही भाजपला त्यांना मंत्रिपद देता आले नाही। त्यामुळे पालकमंत्री पदासाठी भाजप राजळेंचाही विचार करू शकतात। नगर मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवता अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांनाही पालकमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण मनपा जिंकायची असेल तर जगताप यांना पालकमंत्री केल्यास त्यांच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारणार आहे। त्यामुळे ही निवडणूक सोपी जाणार आहे। काळे कोल्हे घराण्यातही 3ऱ्या पिढीत मंत्रिपद मिळाले नाही। त्यामुळे आशुतोष काळेंचाही विचार पालकमंत्री पदासाठी होऊ शकतो। पालकमंत्री पदासाठी या नेत्यांसोबत पुन्हा मंत्री राधाकृष्ण विखेंचा विचार होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे। महसूल ऐवजी विखेंना जलसंधारण खाते मिळाल्यामुळे कदाचित पालकमंत्री पदाचा विचार करूनच ते दिले असावे अशी ही एक शक्यता व्यक्त केली जात आहे। येत्या 2 दिवसात पालकमंत्री पदाचे वाटप होईल। यापूर्वी हे पद भाजपकडेच होते, त्यामुळे भाजपकडून विखे, कर्डिले व राजळेंचा विचार केला जाऊ शकतो। दुसरीकडे या पदासाठी अजित पवारही जोर लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हे पद अजित पवार गटाच्या वाट्याला आले तर संग्राम जगताप व आशुतोष काळेंच्या नावाचा विचार होऊ शकतो। त्यातही आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे पद संग्राम जगताप यांनाही मिळण्याची शक्यता जास्त आहे। महायुतीच्या डोक्यात भविष्यातील बाळासाहेब थोरातांचे खच्चीकरण करण्याचा प्लॅन असेल तर हे पद शिंदे गटाला जाऊन तेथून अमोल खताळांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे। अहिल्यानगरचे पालकमंत्रीपद कुणाला मिळेल, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयासह, तोपर्यंत धन्यवाद।